नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजचा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे कारण मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट भरपूर आहेत मागच्या 2-3 दिवसापासून। आपण फ्रिक्वेंटली म्हणजे वरचेवर आपण अपडेटसाठी व्हिडिओ देतो आहोत किंवा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणतो आहोत, जेणेकरून तुम्हाला एक माहिती मिळाली पाहिजे। आणि बाकीचे अपडेट्स तर असतातच, सोबतच विद्युत सहाय्यकवर आपण जास्त फोकस का करतो, कारण त्यामध्ये आता बऱ्याच अडचणी येत आहेत किंवा अडचणी वाढल्या आहेत असं म्हणू शकतो। तर त्यामध्ये 2 एक्झाम आहेत, एक महापारेषण एक महावितरण। तर त्यामध्ये महापारेषणचा जो रिझल्ट आहे तो पेंडिंग आहे। विद्युत सहाय्यकचा टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियनचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे। त्यांचं पुढे DV सुद्धा होणार आहे आणि विद्युत सहाय्यक पेंडिंग ठेवलेलं आहे अजूनही। आणि दुसरं म्हणजे महावितरण विद्युत सहाय्यक एक्झाम। महावितरणने तर कमालच केली, आधी JEE आणि अकाउंट असिस्टंटची एक्झाम घेतली, त्यानंतर त्यांचा रिझल्ट लावला, त्यांचं जॉईनिंग सुद्धा झालं आणि आता ते म्हणजे विद्युत सहाय्यकची जी एक्झाम आहे ती अजूनपर्यंत त्यांनी घेतलेली नाही आहे। तर त्यामध्ये सुद्धा आपण त्यावर एक अतिशय चांगला आणि स्ट्रॉंग अपडेट देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची एक रिक्वेस्ट आहे, माझी रिक्वेस्ट म्हटल्यापेक्षा एक तुमचं मला ओपिनियन पाहिजे, सजेशन पाहिजे। की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ॲक्च्युली हे जे व्हिडिओ आपण घेत असतो रिपीटेडली किंवा वरच्यावर, ते तुम्ही अभ्यासामध्ये राहावा, स्पेशली ITIचे विद्युत सहाय्यकचे विद्यार्थी किंवा टेक्निशियनचे विद्यार्थी। कारण आपण आपल्या चॅनलची सुरुवात करताना 3 वर्ष आधी आपण विद्युत सहाय्यकवर फोकस केलेलं होतं। विद्युत सहाय्यक महावितरण जी मेरिट बेसिसवर, त्यावेळेस एक्झाम नव्हती, मेरिट बेसिसवरती भरती होती, त्यावर आपण फोकस केला होता आणि त्यांना जास्तीत जास्त अपडेट द्यायचा प्रयत्न केला होता। त्यांचं जॉईनिंगसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यानंतर। तर अजूनही आपण तोच प्रयत्न करतो आहे, कारण त्या विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, मुख्यत्वे म्हणजे गरीब कुटुंबातले विद्यार्थी असतात, त्यामुळे त्यावर आपण जास्त फोकस करत असतो। माझ्याकडे भरपूर विषय आहे व्हिडिओसाठी, परंतु त्यावर मी जास्त फोकस का करतो, कारण की एखाद्या गरीब कुटुंबातला विद्यार्थी जर गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागला आणि त्याचा पेमेंट सुरू झालं, तर त्याचा जो फायदा आहे तो पर्सनली त्यालाच नाही, त्याच्या अख्ख्या कुटुंबाला आणि त्याची गरिबी हटायसाठी किंवा गरिबीतून बाहेर यायसाठी त्याला मदत होत असते। त्यासाठी हा उद्देश आपण आधीपासून ठेवलेला आहे। बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बरेच कुठून ना कुठून काही ना काही गायडन्स मिळतच राहते, परंतु ITIचे विद्यार्थी आणि ज्यांचं कुठेच काही व्हिडिओज अवेलेबल नसतात, आत्ता म्हणजे आपण 3 वर्षापासून 4 वर्षापासून त्यावर काम करतो आहे, त्यावर अपडेट देतो आहे। त्यावेळेस यूट्यूबवर तुम्हाला कुठेच अवेलेबल होत नव्हतं, कारण ही कोर्सेस आणि क्लासेसचे जे आहे ते फक्त ॲड आल्यावरच देतात, परंतु आपण ॲडच्या आधीसुद्धा तुम्हाला माहिती दिलेली होती। ठीक आहे, आता बरेचसे तुम्हाला चॅनल थ्रू माहिती मिळतेच आहे। सांगायचा उद्देश माझा हाच आहे की मी रिपीटेडली व्हिडिओ का घेतो, तुम्ही अभ्यासामध्ये राहावं, तुमची लिंक तुमची कंटिन्युटी व्यवस्थित राहावी आणि तुम्हाला कुठेतरी चांगलं यश मिळावं, हाच एकमेव उद्देश म्हणून मी हे तुम्हाला व्हिडिओज देत असतो। मला विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर तुम्ही यावर व्हिडिओ घ्या, तेव्हाच मी तो व्हिडिओ घेत असतो। मला तसे प्रश्न असतात, त्यामुळे त्यातले काही निगेटिव्ह माइंडेड पीपल असतात। तुम्हाला जर अजूनही असं वाटत असेल की यावर आपण रिपीटेडली व्हिडिओ घ्यायला नको, दुसरा विषय किंवा दुसरे रिक्रुटमेंटबद्दल बोलायला पाहिजे, तर मला तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमचे जर कमेंट जास्त असले तर मी तसे व्हिडिओज आपण हा जो विषय आहे विद्युत सहाय्यक महावितरण महापारेषण हा टोटली बंद करू। ठीक आहे, आपण दुसरे रिक्रुटमेंट घेऊ, तुम्हाला असं वाटत असेल तर। तुमच्या चांगल्यासाठीच करतो आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपले अपडेट्स यायला पाहिजे किंवा आपण तसे अपडेट द्यायला पाहिजे आपल्या माहितीवरून किंवा माझ्या माहितीवरून, तर मला तसेसुद्धा कमेंट करा। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहे, भरपूर वॅकन्सीज असतात, तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटचे भरपूर वॅकन्सी असतात, परंतु मी फक्त यावर जास्त फोकस का करतो, कारण की विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे आणि एखादा विद्यार्थी लागला तर मला असं समजेल की मी यशस्वी झालो असं मी समजेल। ठीक आहे, बाकी व्ह्यूजसाठी आणि सबस्क्रायबर्ससाठी मला बाकीचे विषयसुद्धा असतात। आता महत्त्वाच्या अपडेट्सकडे येऊया। त्यामध्ये मला मागच्या 1-2 दिवसामध्ये कमेंट आले विद्यार्थ्यांचे, व्हॉट्सॲपवर सुद्धा आले आणि काही यूट्यूबवर सुद्धा कमेंट आले की व्हॉट्सॲपवर काही ग्रुप्समध्ये काही लेटर्स व्हायरल होत आहे। साधारण 1 तारखेला म्हणजे तांत्रिक कामगार युनियन त्यांची आंदोलन आहे, बेमुदत आंदोलन आहे 1 तारखेला, 1 मेला काही मागण्या आहेत आणि प्लस बैठकीसाठी सुद्धा त्यांची रिक्वेस्ट आहे। तर ते पत्र काय ते आपण तुम्हाला दाखवतो। तर बघा मित्रांनो, 16/4/2025चे हे पत्र आहे, 2 पत्र आहेत। तुम्हाला पहिलं पत्र दाखवतो, त्यामध्ये राज्य ऊर्जा मंत्र्यांना उद्देशून ते पत्र दिलेलं आहे। विषय सांगतो फक्त, बाकी मॅटर काही वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही। तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगार यांच्या विविध समस्या सोडण्यासाठी मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार बैठक घेण्याबाबत, ठीक आहे, बैठक घ्यायची आहे, त्याच्या मागण्या त्याबद्दल। ठीक आहे, आणि येथे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांचे सिग्नेचर आहे आणि 16 एप्रिलचं आहे। दुसरं लेटर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। ह्या जे दुसरं पत्र आहे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी चिंतेत पडले किंवा टेन्शनमध्ये आले किंवा त्यांना थोडंफार इथे असं वाटत आहे की आंदोलन वगैरे आहे वगैरे। तर बघा, हे जे पत्र आहे हे दुसरं पत्र देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे ऊर्जा मंत्री आभा शुक्ला मॅडम यांना देण्यात आलेलं आहे आणि बाकीचे बरंच काही याच्यामध्ये MD महाट्रान्सकोला सुद्धा देण्यात आलेलं आहे। याचा विषय असा आहे, महापारेषण वीज कंपनी अन्यायग्रस्त वायरमन उमेदवारांना भरतीमध्ये भारतीय संविधानानुसार इतर राज्यांप्रमाणे नोकरीची समान संधी मिळावी आणि चालू विविध पदभरतीमध्ये वीज कंत्राटी कामगारांना जादा 10 मार्क व
वयाची 43 वर्षे मग शिथिल देण्यात यावी आणि 1 मे 2025 रोजी प्रकाशगंगा मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन. ठीक आहे, आंदोलनाबाबत आहे 1 मेला. तर हे पत्र आहे. आता मी काही इथे वाचून दाखवत नाही एवढं, पण याच्यात काही मागण्या आहेत तांत्रिक कामगार युनियनच्या आणि मुख्यतः म्हणजे वायरमनला संधी देण्यात यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 1 मे 2025 पासून बेमुदत आंदोलन आहे किंवा ठिय्या आंदोलन आहे प्रकाशगंगा इथे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काही विद्यार्थ्यांनी थोडंसं याचं म्हणजे जे काय ते प्रेशर घेऊन मला कमेंट केलेलं आहे की सर आता काय होईल वगैरे वगैरे. तर मित्रांनो, वायरमनचा मुद्दा हा सुरुवातीपासूनच आहे. आपल्यालासुद्धा माहिती आहे, त्यांनासुद्धा तिथे संधी मिळायला पाहिजे होती लॉजिकली म्हटल्यापेक्षा नियमानुसार GRनुसार, परंतु ती मिळण्यात आलेली नाही आहे. आतापर्यंत त्यांनी वाट बघितली, त्यांच्या युनियन्सनी वगैरे त्यांच्या संघटना त्यांनी वाट बघितली, अजूनपर्यंत सोल्युशन मिळालेलं नाही आहे. मुख्यत्वे म्हणजे महापारेषण अजूनही हे सांगते की आम्ही वायरमनवर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही त्यांचं सोल्युशन काढू. ठीक आहे. दुसरा पॉईंट असा की इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी मागच्या 4-5 वर्षापासून या भरतीच्या मागे होते आणि आता कुठे फायनल जे काही एक्झाम झालेली आहे महापारेषण विद्युत सहाय्यकची, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट त्यांनी लावलेला नाही आहे. त्याच्यामुळे विद्युत सहाय्यक जे काही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे ते सुद्धा याची वाट आतुरतेने बघत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर जर वायरमनला इन केलं किंवा आतमध्ये घेतलं त्या रिक्रुटमेंटमध्ये, तर इलेक्ट्रिशियनच्या भरतीवर जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होईल. कारण की मग भरपूर भरती लांबण्याची शक्यता आहे. परत जर ते रिवाईज केलं सगळं रिवाईज करत बसले तर वेळ लागेल. मी या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये मुख्यत्वे तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याकडे जी माहिती येते ॲज म्हणजे डिपार्टमेंटकडून जे काही माहिती येते, जे काही आमचे सोर्सेस असतात किंवा जे काही आपण म्हणतो त्यांच्याकडून आम्हाला माहिती येते त्यानुसार आपण अपडेट देत असतो. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी मी त्या महाट्रान्सकोचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्याशी बोललेलो होतो आणि त्यानुसार आपल्याला असं कळालेलं होतं की रिझल्ट हा स्टेप बाय स्टेप लागणार आहे. त्यानुसार टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियनचा रिझल्ट लागलासुद्धा. फक्त पेंडिंग आहे विद्युत सहाय्यक महापारेषण. तो सुद्धा रिझल्ट पुढच्या काही दिवसामध्ये, म्हणजे हार्डली मी तुम्हाला 20 ते 25पर्यंत म्हटलेलं होतं, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. 25पर्यंत हा रिझल्ट लागायला पाहिजे आपल्या माहितीनुसार. परंतु यामध्ये वायरमनचा सुद्धा मुद्दा अतिशय मोठा आणि इम्पॉर्टंट मुद्दा आहे. त्यावरसुद्धा ते सोल्युशन काढायचा प्रयत्न करतायत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी ठाम सोल्युशन काढलेलं नाही आहे. कालच्या तारखेला महापारेषणला MD वगैरे यांची हायर ऑफिशियलची सुद्धा मीटिंग प्रकाशगंगाला झालेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय ते सोल्युशन काढलेलं असं त्यांचं म्हणणं आहे की सोल्युशन काढलं, परंतु अजूनपर्यंत ते स्पष्टपणे कुठलंही आपल्याला माहिती देत नाही आहे किंवा आणखी माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे. ठीक आहे. असा एक अंदाज आहे की एक स्पेशल ड्राईव्ह किंवा स्पेशल रिक्रुटमेंट हे वायरमनसाठी काढतील. फक्त एवढंच आपल्याला त्यांच्याकडून एक पॉझिटिव्ह वायरमनबद्दल पॉझिटिव्ह मिळतं आहे, परंतु या रिक्रुटमेंटमध्ये काही करता येणार नाही असं सुद्धा आपल्या कानावर आलेलं आहे. हे कन्फर्म नाही आहे 100%, कारण की हे डिपार्टमेंट वेळेवर काय करेल आपण सांगू शकत नाही. या सर्वांबाबतीत मी तुम्हाला एक माझं सजेशन देतो किंवा माझ्याकडून जे काही मला तुम्हाला नेहमी गायडन्स द्यायचं असते ते देतो की हे जे युनियन आहे किंवा जे काही कंत्राटी कामगार युनियन आहे किंवा 1 मेचं आंदोलन आहे, हे त्यांचं काम ते करत आहेत. वायरमनचा मुद्दा उचलून धरलेला आहे, त्यांना एज रिलॅक्सेशन वगैरे 10 मार्क जास्तीचे वगैरे, कारण ते युनियन त्यासाठीच असते ना, त्यांना ते काम करावंच लागते. ठीक आहे. तर ते त्यांचं काम करत आहेत. महापारेषण आपलं काम करतं आणि विद्यार्थ्यांनी आपलं काम करावं. विद्यार्थ्यांचं काम काय आहे की आता महापरीक्षेची एक्झाम झाली, आता महावितरणकडे वळावं, त्याच्यावर जे काही संधी आपल्याकडे हातात अजूनही आहे त्याचा अभ्यास चांगला करावा, हे आपल्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये. ठीक. त्यामुळे मी अजूनही तुम्हाला तेच सांगेल की रिझल्ट हे माझं मत झालं बरं. आता तिथे डिपार्टमेंट काय निर्णय घेते ते डिपार्टमेंट बघेलच काही दिवसामध्ये, परंतु मला तरी अजूनही असं वाटते की पुढच्या साधारण 8 ते 10 दिवसामध्ये 25 तारखेपर्यंत विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा येणे स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे, म्हणजे स्ट्रॉंगली अपेक्षित आहे. तो रिझल्ट लागणारच आहे हे मला प्रामाणिकपणे वाटते, जे काही माझं कॉन्व्हर्सेशन आतापर्यंत झालेलं आहे ते. आणि वायरमन रिलेटेड जो काही त्यांचा इश्यू आहे, जो काही मुद्दा आहे, जो काही त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही आहे, त्याचासुद्धा ते मार्ग काढणारच आहे, हे सुद्धा कन्फर्म आहे. परंतु ते या भरतीमध्ये न काढता ते त्यांना वेगळा चान्स देतील असं आपल्या कानावर आहे. ठीक आहे. हा झालं माझं ओपिनियन. आणि बाकी राहिलं बेमुदत आंदोलन वगैरे जे काही युनियनचं वगैरे आहे, तर ते मित्रांनो युनियन ते काम करणारच आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजे वायरमनसाठी किंवा कंत्राटी कामगारांसाठी, आणि ते करणारच आहे. त्याचा इफेक्ट या भरतीवर किंवा या रिझल्टवर किती होईल हे आपण सांगू शकत नाही. परंतु माझं जर मत विचाराल तर मला असं वाटतं की ते जे महापारेषणला जे करायचं आहे ते करतातच, ते रिझल्ट लावतीलच आणि पुढे मग ते 1 तारखेला जे काही आंदोलन होईल किंवा काय होईल त्यांच्या बैठका वगैरे सगळे होतील आणि त्यानुसार वायरमनचं सुद्धा ते सोल्युशन काढतील. परंतु मला तरी अजूनही असं वाटते की रिझल्ट हा आपला म्हणजे बघा आजची साधारण 18-19 तारीख आहे, साधारण पुढच्या 8 दिवसामध्ये म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये मंडे टू फ्रायडे सॅटर्डेपर्यंत हा रिझल्ट आपल्याला स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे असं मला प्रामाणिकपणे वाटते. तसा अंदाज घेऊन तुम्ही जे काय तुमची तयारी आहे ते डॉक्युमेंटेशन आहे ते सगळं रेडी ठेवा, ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांचं. आणि ज्यांना असं वाटतं की आपलं सिलेक्शन होऊ शकते त्यांनी डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवा. डॉक्युमेंटेशनचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर बघा, इंजिनियर मूल यूट्यूब चॅनलवर. तिथे तुम्हाला विद्युत सहाय्यक महापारेषण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं तुम्हाला व्हिडिओ मिळून देईल किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आहे, ते बघू शकता. ठीक आहे. आणि प्लस काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दुसरा मुद्दा आहे महावितरण विद्युत सहाय्यक एक्झामचा, तर त्याची जी डेट्स आहेत त्या
काही एक्सपेक्टेड डेट ग्रुपमध्ये फिरत आहेत, साधारण 8, 9, 10, 13 वगैरे समथिंग काही डेट आहे, परंतु त्या डेट अजूनही 100% कन्फर्म नाही आहे. पण तुम्हाला याआधी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे काही आपल्यापर्यंत माहिती आली ती फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ही एक्झाम स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. महावितरण विद्युत सहाय्यक, त्यानुसार तयारीमध्ये राहा, कारण तो चान्स परत येणार नाही आहे. हा तरी तुमचं होईल नाही होईल हे आता रिझल्ट आल्यावर कळलंच आपल्याला महापरीक्षांचा, पण तो वितरणचा चान्स जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये चान्स राहतो. एकदा एक्झाम झाली आणि जर ती तुमची निगेटिव्ह गेली म्हटल्यापेक्षा तुमचा स्कोअर जर कमी येत असेल तर मग तो सुद्धा चान्स तुमच्या हातातून जातो. त्याच्यामुळे तसं होऊ देऊ नका. महावितरणवर पूर्णपणे 100% फोकस करा. याचा रिझल्ट आज न उद्या लागणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही आता करू शकत नाही. इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी मुख्यत्वे सांगतो, आणि वायरमॅनसाठी त्यांनीसुद्धा वितरणवर फोकस करा, कारण त्यांच्यासाठी तो खूप मोठा चान्स आहे. महापरीक्षांमध्ये त्यांना चान्स मिळालेला नव्हता, वितरणमध्ये त्यांना चान्स आहे, त्याच्यामुळे तो चान्स आता गमवू नका. माझी रिक्वेस्ट आहे. विनाकारांच्या ग्रुपमध्ये प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हेच सांगत असतो की विनाकारांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये जे काही अफवा किंवा ज्या काही निगेटिव्ह गोष्टी स्प्रेड होत असतात, फिरवल्या जातात, त्यांच्या मागे न लागता मी जे सांगतो आहे जर तुम्ही ते केलं तर तुमचंच भलं होणार आहे, माझं भलं होणार नाही आहे. मी काय तिथे लागणार नाही आहे किंवा मला लागायचंही नाही आहे तिथे विद्युत सहाय्यक म्हणून, ठीक आहे, ते तुम्हाला लागायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं भलं कशात आहे ते लक्षात घ्या, आणि जे मला स्ट्रॉंगली फॉलो करतात मागच्या 2-3 वर्षापासून ॲटलिस्ट त्यांनी तरी मी जे सांगतोय तसं करावं अशी माझी विनंती आहे. महावितरणची एक्झाम हे सेकंड-थर्ड वीकमध्ये किंवा फर्स्ट-सेकंड वीकमध्ये मेच्या एक्सपेक्टेड आहे, स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. 30 तारखेपर्यंत, या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला त्याची नोटीससुद्धा अपेक्षित आहे. त्यानुसार तयारी करा, ठीक आहे. तर आशा करतो की तुमचे जे कमेंट होते त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. जे काही युनियनचे लेटर होते ते सुद्धा तुम्हाला मी शो केलेले आहे. त्यानुसार काय ते डिसिजन तुम्ही घ्या, जे काही मत आहे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. त्यानुसार महावितरणची तयारी चांगली करा. शेवटची संधी आहे, यापुढे कधी जागा येईल काही सांगता येत नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला थोडंफार बूस्टअप मिळालं असेल, मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही, इंजिनियर मोल यूट्यूब चॅनलला, इंजिनियर मोल टेलिग्राम चॅनलला, किंवा आपला ॲप आहे इंजिनियर मोल प्ले स्टोअरला आपला ॲप आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथेसुद्धा आपण बऱ्याचशा टेस्ट सिरीज टाकलेल्या आहे विद्युत सहाय्यकच्या, तर त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जेणेकरून तुम्हाला पुढचे जे अपडेट्स आहे रिझल्टपर्यंत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत, जॉईनिंगपर्यंत, ते तुम्हाला सगळी माहिती आपल्या चॅनलवर मिळतच राहील. धन्यवाद मित्रांनो.